नमस्कार, रेवाज किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अळूवडी कशी बनवायची आणि अळूवडीच्या पानांची खाज सुटू नये म्हणून कोणती टिप लक्षात घ्यायची तेही व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून याची जाडसर अशी पेस्ट मिक्सरला वाटून घ्यायची. त्याच्यानंतर 2 कप बेसन एका बाउलमध्ये घ्यायचं. त्याच्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ घ्यायचं. तांदळाच्या पिठामुळे आपली अळूवडी कुरकुरीत आणि क्रिस्पी होते. त्याच्यानंतर वाटलेलं वाटण यामध्ये टाकायचं. नंतर 1 चमचा ओवा, चिमूटभर हळद, लाल मिरची पावडर. लक्षात ठेवायचं की यामध्ये आपण अगोदर हिरवी मिरचीही वापरली आहे, त्याच्यानुसार लाल तिखट टाकायचं. त्याच्यानंतर धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर चिंचचा कोळ आणि गूळ यामध्येच मी मिक्स केलेला आहे तो टाकायचा आणि थोडं थोडं पाणी घालून छान मिश्रण गुळगुळीत आणि एकदम सॉफ्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं. तर व्हिडिओमध्ये बघू शकतो. त्याच्यानंतर 2 चमचे पांढरे तीळ याच्यामध्ये टाकायचे, छान मिक्स करून घ्यायचं आणि बॅटरची कन्सिस्टन्सी ही जास्त पातळ ठेवायची नाही, मीडियम ठेवायची, कारण पानावरती नंतर पसरवताना ते व्यवस्थित पसरवता येत नाही तुम्ही जर जास्त पातळ बॅटर केलं तर. त्याच्यानंतर 10 ते 12 किंवा तुम्हाला जेवढी अळूवडी करायची आहे ती पाणी स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यानंतर त्या पानांच्या वरच्या शिरा ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या. जर तुमची पानं कोवळी असतील तर शिरा नाही काढल्या आणि फक्त लाटण्याने असं हलक्या हाताने लाटून घेतलं तरी चालेल. जर पानं जास्त अशी मोठी असतील तर तुम्ही मात्र शिरा नक्की काढून घ्या, त्यामुळे जे चरचरतं पान ते होत नाही. त्यानंतर असं लाटण्याने सर्व पानं लाटून घ्यायची. त्यानंतर एक पान व्यवस्थित असं मोठं खाली ठेवायचं, त्याच्यावरती हे बॅटर जे आहे ते टाकायचं आणि छान एकसारख्या हाताने पूर्ण पानावरती हे बॅटर व्यवस्थित पसरवून घ्यायचं एकसारखं. एकाच ठिकाणी जास्त ठेवायचं नाही, कारण ते वाफवताना नंतर प्रॉब्लेम होतो की ते वाफलं जात नाही, त्याच्यामुळे एकसारखं व्यवस्थित पसरून घ्यायचं. त्याच्यानंतर आता याच्यावरतीच दुसरं पान म्हणजे विरुद्ध साईडला, दोन्हीची टोकं जी आहेत ते एकदम विरुद्ध साईडला आली पाहिजे, त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला ते रोल बनवता येतो. त्याच्यानंतर दुसऱ्याही पानाला असंच बेसन पिठाचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं. त्याच्यानंतर वरी असे पानांचे 4 म्हणजे लेअर द्यायचे. कमीत कमी 4 ते 5 पानं लावायची. जास्त पानं लावली की रोल मोठा होतो आणि त्याला वाफवायला वेळ खूप जातो आणि ते व्यवस्थित वाफवले पण जात नाहीत. त्यानंतर अशा कडा व्यवस्थित फोल्ड करायच्या आणि छान असा याचा रोल बनवून घ्यायचा. व्यवस्थित रोल बनवला की तो सुटतही नाही आणि अळूवडीही एकदम परफेक्ट बनते. तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा मी फक्त 4 पानं वापरलेली आहेत तरी एवढा रोल झालेला आहे. जास्त पानं ही वापरू नका, 4 ते 5च वापरा. त्यानंतर मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं पातेल्यामध्ये. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्याच्यामध्येही स्टीम करून घेऊ शकता. त्याच्यानंतर आता या पाण्याला उकळी छान आली की मी यावरती चाळणी ठेवून घेणार आहे पुरणाची. त्याला थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपली अळूवडीचे जे रोल आहे ते ठेवून घ्यायचे. तेल यासाठी लावायचं की ते चिटकू नये चाळणीला खाली, म्हणून तेल लावून घ्यायचं थोडंसं. त्याच्यानंतर आपण हे सगळे जे रोल आहेत ते यामध्ये ठेवायचे आणि झाकण ठेवून एक 20 ते 25 मिनिट लो टू मिडियम फ्लेमवर याला छान वाफवून घ्यायचं. तर बघा 20 मिनिट मी वाफवून घेतलेलं आहे लो फ्लेमवर. तर असं चेक करायचं की ते शिजलेत का नाही. सुरीला जर नाही चिटकलं तर ते परफेक्ट शिजलेत. नंतर व्यवस्थित पूर्णपणे गार करून घ्यायचे आणि त्याच्या अळूवड्या अशा कट करून घ्यायच्या. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये कट करून घ्यायच्या. तर बघू शकता अशा छान कट करून घेतलेल्या आहेत. जर गरम असतील तर ते बेसनपीठ तुमच्या सुरीला चिटकणार, त्यामुळे थंड होऊ द्या छान. आणि आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्यात. तुम्ही याला शॅलो फ्रायही करू शकता. तुम्हाला जर कमी तेल वापरायचं असेल तर त्या शॅलो फ्राय करताना तीळ आणि जिरे जरूर टाका, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. तर मी इथं तळून घेणार आहे छान लो फ्लेमवर. क्रंची होईपर्यंत, गोल्डन कलर येईपर्यंत छान अळूवड्या दोन्ही साईडने तळून घ्यायच्या आणि मधून मधून हलवत राहायचं, नाही तर एक साईडने त्या करपल्या जातील. अशा दोन्ही साईडने क्रंची गोल्डन कलर येईपर्यंत छान अळूवड्या तयार करून घ्यायच्या. तर टिप ही होती की जर तुम्ही चिंच आणि गुळाचा कोळ जो आहे त्याचा योग्य जर समतोल ठेवून म्हणजे प्रमाण ठेवून जर तुम्ही वापरलं तर अळूवडीच्या पानांना जी खाज असते ती राहत नाही. त्यानंतर ह्या आपल्या अळूवड्या अशा छान काढून घ्यायच्या आणि बघू शकता एकदम क्रंची आणि कुरकुरीत अळूवडी आपली सुंदर तयार झालेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी पाहायला तुम्हाला नक्की मिळतील. धन्यवाद.